तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत भाजी दिसत आहे। तर तुम्ही सांगू शकता का ही कशाची भाजी आहे? तर आज मी इथे बनवणार आहे शेंगदाण्याची एकदम चटपटीत आणि झणझणीत भाजी। आणि मला सांगा, तुम्ही कधी शेंगदाण्याची भाजी खाल्लेली आहे का? खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एकदम वेगळ्या प्रकारची वेगळ्या स्टाईलची शेंगदाण्याची चटपटीत झणझणीत भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनविणार आहोत। तर हे बघा, इथे मी साधारणतः पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत। कुकरमध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकूया 1 ते 1.5 ग्लास पाणी। साधारणतः आपल्याला शेंगदाणे बुडेपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आहे, ठीक आहे। यानंतर आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा छिलके वगैरे काढून टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा। तर एक कांदा घ्यायचा आहे आणि एक टमाटर, तो सुद्धा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे शेंगदाणे, कांदा आणि टमाटर उकडवून घ्यायचं आहे। साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला हे उकडवून घ्यायचं आहे। तर शेंगदाण्याची आपण छान अशी चटपटीत भाजी इथे तयार करणार आहोत। कुकरची शिट्टी लावून दिलेली आहे मी। तर कुकरची शिट्टी होत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर हे बघा, शिट्ट्या झालेल्या आहेत, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर थंड करण्याकरता ठेवलेला आहे। तेव्हापर्यंत आपण एक छोटा तुकडा अद्रकचा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत। तुम्ही याची पेस्ट सुद्धा करू शकता, पण ठेचलेल्या अद्रक लसणाची पेस्ट भाजीला खूप छान येते, त्यामुळे मी ठेचून घेत आहे। तर हे बघा, अद्रक आणि लसूण मी छान असं ठेचून घेतलेलं आहे। आणि हे बघा, कुकर सुद्धा थंड झालेला आहे। बघूया आपण शेंगदाणे शिजले आहेत का। हे बघा, शेंगदाणे मस्त असे शिजलेले आहेत। शेंगदाण्याचं पाणी असं पूर्ण उतरलेलं आहे, हे बघा। तर हे पाणी आपल्याला अजिबात फेकायचं नाही आहे। आणि यामधील टमाटर आणि कांदा काढून ठेवायचा, मिक्सरमध्ये टाकायचा आणि कांदा आणि टमाटरची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मी इथे काही फार जास्त खडे मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपली भाजी एकदम झणझणीत आणि चटपटीत होणार आहे। तुम्ही एकदा, मी गॅरंटीने सांगते, तुम्ही एकदा अशा पद्धतीने शेंगदाण्याची भाजी बनवा। आठवड्यातून 3दा नक्कीच बनवाल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा 100% आवडेल ही भाजी। हे बघा, कांदा टमाटरची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चम्मच टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा आणि अर्धा छोटा चम्मच मोहरी। जिरा आणि मोहरी म्हणजेच राई छान तडतडले की यामध्ये आपण 2 तेजपत्ते टाकूया। त्यानंतर ठेचलेलं अद्रक लसूण टाकायचं आहे। त्यापूर्वी टाकूया 4 लाल मिरच्या। आपल्याला हे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं मंद आचेवर। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं कांदा आणि टमाटरचं, यामध्ये मी अजिबात खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही आहे। कांदा आणि टमाटरची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे। कांदा आणि टमाटरची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची। तर साधारणतः 1-1.5 मिनिटं आपण हे परतून घेणार आहोत तेलामध्ये। त्यानंतर आता आपले बेसिक मसाले आपण टाकूया। तर थोडीशी हळद टाकत आहे मी यामध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा ते पाऊण चम्मच। 1 चम्मच यामध्ये मी काश्मीरचं तिखट टाकत आहे, त्याशिवाय आपल्या भाजीला कलर येणार नाही। असेल तर टाका तुमच्याकडे काश्मीरी लाल तिखट, नसेल तर स्किप करा। त्यानंतर साधं तिखट टाकलं आपण स्वयंपाकामध्ये जे वापरतो ना ते। त्यानंतर अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा छोटा चम्मच धण्याची पावडर टाकली। हिंगसुद्धा टाका तुम्ही, माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही। हिंग असेल तर तुम्ही चिमूटभर हिंगसुद्धा टाका। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं पाणी सुद्धा टाकायचं आहे। पाण्यासकट आपल्याला हे शेंगदाणे यामध्ये टाकायचं आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजी जवळपास 5 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, मंद आचेवर। हे बघा, कारण आपले शेंगदाणे शिजलेलेच आहेत, त्यात फार जास्त शिजवण्याची गरज नाही आहे आपल्याला। तर चला आता आपण बघूया आपली भाजी तयार झालेली आहे का। हे बघा, कशी झणझणीत आणि चमचमीत भाजी तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा। आणि ही जी भाजी आहे ना, भातासोबत, भाकरी पोळीसोबत, कशाही सोबत अगदी एकदम मस्त वाटते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, कधी अशी वेगळ्या पद्धतीची भाजीसुद्धा आपण केली पाहिजे, हो की नाही। तर तुम्ही एकदा करून बघा आणि कधी करताय तुम्ही अशी शेंगदाण्याची चटपटीत झणझणीत भाजी, मला कमेंट करून नक्की सांगा। आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल।
तर आपली भाजी तयार झालेली आहे. चला आता गरमागरम आपण सर्व करूया. तर करा आता गरमागरम भाकरी पोळी आणि त्याच्यासोबत ही शेंगदाण्याची चटपटीत झणझणीत सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी. आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना, ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, ते सुद्धा प्रेस करून आम्हाला मोटिवेट करा. तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या बिझी शेड्यूलमधून येऊन तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर बघायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही सर्व माझ्या रेसिपीज बघता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी. हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत हसत राहा, मस्त राहा, मजेत राहा, माझ्या रेसिपीज बघत राहा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय.